नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तलाठी भरतीसाठी जे इम्पॉर्टंट असे गणित बुद्धिमत्तावरचे प्रश्न आहेत जे की वारंवार पडतायत एक्झाम मध्ये आणि जे पडलेले क्वेश्चन आहेत तेच आपण इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच टाईपच्या एक्झाम्पलचे तुम्हाला रिव्हिजन सुद्धा करायचे आहे. आशा करतो की तुम्ही ही जी आपली सिरीज आहे ही खूप एन्जॉय करताय. या सिरीज मधलं हे 6वं लेक्चर आहे. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी टॉपिक सांगितलेले आहे, त्या टॉपिकचे तुम्ही रिव्हिजन करा. नक्की तुमचे मार्क्स जे आहेत ते फिक्स होत जातील. टॉपिक वाईज फिक्स करा मार्क्स, तर एक्झाम मध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ओके, चला वेळ न दवडता आता लेक्चरला सुरुवात करू. पहिल्यांदा क्वेश्चन आल्यानंतर व्हिडिओ पॉज करा, तुम्ही त्याचा आन्सर काढा. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन बघा. बघा पहिला क्वेश्चन, एक माणूस, हे आहे ते टाइम अँड वर्क वरचं एक्झाम्पल आहे. तर हे टाइम अँड वर्क वरचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये अशा टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला बऱ्याच पेपरमध्ये पाहायला मिळतं. जे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहेत त्या प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स हे बघायला मिळतात. मग आता याच्यामध्ये थोडं लिहिण्याची पद्धत ठेवा, लसावी मसावी काढता येणं खूप गरजेचं असतं. बघा, एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आता एक माणूस आहे, त्याचा मुलगा आहे. ओके, एक काम करतात म्हणजे आपण असं कन्सिडर करू ते चॉकलेट खातात. ओके, तर तो 6 दिवसात काहीतरी समथिंग चॉकलेट खातो आणि त्याचा मुलगा आहे त्याला खायला 18 दिवस लागतात. बरोबर आहे, मुलगा स्लो असणार आहे वडिलांपेक्षा. तर आपण इथे इथे एम म्हणजे तो माणूस घेऊ आणि एस म्हणजे तो सन घेऊ. ओके, मुलगा. तर बघा, या माणसाला 6 दिवस लागतात, त्याच्या मुलाला 18 दिवस लागतात. ओके, तर आता ह्याचा तुम्हाला लसावी काढायचा आहे. तर लसावी कसा काढणार तुम्ही? आता साहित्रिक 18 18 येतोय, बरोबर. आता या 18ला तुम्हाला 6 ने भागायचं. ऑलरेडी अशा टाईपचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. साहित्रिक 18 आणि 18 एके 18. ओके, म्हणजे काय, तर हे जे चॉकलेट खाण्याचं जे होतं काम, ते वडील जे आहे ते एका दिवसात 3 चॉकलेट खातात, असं तुम्हाला हे कन्सिडर करायचं आहे. एका दिवसात 3 चॉकलेट खातात. मुलगा जो आहे तो एका दिवसात 1 चॉकलेट खातो. म्हणजे त्याला 18 चॉकलेट हे जे आहे ते पूर्ण चॉकलेट झाले. बरोबर, म्हणजे 18 चॉकलेट खायला मुलाला किती 18 दिवस लागतील, तर वडिलांना किती लागतील? 18/3 6 असं. आता हे झालं एका दिवसात हे किती खातात ते. बघा, त्या दोघांनी एकत्र काम केलं म्हणजे दोघांनी एकदम खायला चॉकलेट चालू केलं, तर म्हणजे किती खाणार आहेत ते दोघं एकदम मिळून? 3 आणि 1 4. बरोबर, म्हणजे 4 चॉकलेट एका दिवशी खाणार आहेत. आणि टोटल चॉकलेट किती आपल्याजवळ झाले? चॉकलेट म्हणजेच काय, काम 18 असणार आहे. बरोबर, म्हणजे एका दिवसात 4 खातात, तर 18 चॉकलेट संपवायला किती दिवस लागतील? म्हणजे 18 हे काम असणार आहे. 4 चोक 16, राहिले 2 आणि 4 पंचे 20, म्हणजे किती लागणार आहेत? 4.5 दिवस. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4.5. हे फक्त तुम्ही लिहून घेतलं की किती दिवसात काम पूर्ण करतो. ओके, त्यानंतर त्याचा लसावी इथे काढून घ्यायचा आहे. जो लसावी काढलेला असतो ते टोटल काम असतं आणि मग त्याला तुम्ही इथे भागलं तर एका दिवसाचं हे काम मिळतं आणि त्याचे समेशन करून मग तुम्ही पुढे सोडवू शकता. ही ट्रिक वापरली की तर एकदम लगेच एक्झाम्पल सुटतं. बघू पुढे. बघा, 3 संख्यांची सरासरी 60 आहे. ओके, म्हणजे भागिले 3 तर येणार, हे फिक्स झालेलं आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे. मग जर पहिली संख्या x असेल तर दुसरी काय असणार आहे? x प्लस 6 असणार आहे. परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. म्हणजे ही जी x प्लस 6 आहे ती 12 ने लहान आहे. कुणापेक्षा? तिसऱ्या संख्येपेक्षा. म्हणजे तिसरी संख्या तुम्ही काय म्हणू शकता? x प्लस 6 अधिक 12 असेल. बरोबर, म्हणजे ही याच्यापेक्षा 12 ने लहान आहे, म्हणजे ही याच्यापेक्षा तिसरी संख्या जी आहे ती दुसऱ्या संख्येपेक्षा 12 ने मोठी असणार आहे. बरोबर, ही झाली पहिली, ही झाली दुसरी आणि ही झाली तिसरी. आता तुम्हाला काय करायचं, यांची सरासरी किती येते सांगितलेलं आहे? 60 येते. मग x अधिक x प्लस 6 अधिक x प्लस 6 अधिक 12 भागिले 3 बरोबर किती येणार आहे? 60. बरोबर, इथे सरासरी दिलेली आहे 60. 1 2 3 3x झाले. त्यानंतर हे 6 हे 6, 6 दुनी 12 आणि 12 24 अधिक 24 भागिले 3 3 मी इकडे घालवतो म्हणजे इक्वल टू साहित्रिक 18 180. आता 3x
बरोबर. 180 वजा 24 डायरेक्ट आता वजा करायची, तर लिहत बसायचं नाही, एक्झाम मध्ये वेळ घालवायचा नाही. म्हणजे 160 आणि 156, बरोबर. आणि एक्स बरोबर किती येणार आहे मग? 3 1 3, 3 5 15 आणि 3 2 6. एक्स म्हणजे काय आपण मानलेले आहे? पहिली संख्या मानलेली आहे, बरोबर. आपल्याला विचारलेलं आहे दुसरी. मग एवढं आपण सोडवून इथं जर आपण हे नीट नाही बघितलं तर आपलं चुकणार आहे. बघा पर्यायामध्ये 52 सुद्धा आहे, पण 52 नसणार आहे, दुसरी संख्या विचारलेली आहे. म्हणजे 52 अधिक 6 58, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 58. ओके. थोडंसं काय विचारलं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बघू नेक्स्ट. एकदम सिंपल आहे, तोंडी सोडवण्याची याची गरज आहे, हे लगेच सुटतं. बघा, एका माणसाने 35% आपली रक्कम मुलाला दिली, 25% मुलीला दिली आणि उरलेली 50% रक्कम शाळेला दिली आणि त्याच्याकडे राहतात किती? 2000 रुपये. आता हे जर तुम्ही असं लिहित बसला की त्याच्याकडे एक्स रुपये होते, मग एक्सच्या त्यानं 35% म्हणजे एक्स भागिले गुणिले 35 भागिले 100, आणि मग त्याने उरलेली 25 म्हणजे अजून 25% म्हणजे एक्स गुणिले 25 भागिले 100, आणि मग उरलेली त्याच्या हे पूर्ण करून मग याच्यातून राहिलेली जी आहे त्याच्या 50%, असं करून मग तुम्ही जे बरोबर येणार ते 2000. असं करत बसला तर खूप लेंदी होणार. तर आपण तसं सोडवायचं नाही, आपण ट्रिक वापरूया याच्यामध्ये. एका माणसाने 35% रक्कम मुलाला दिली, 25% मुलीला दिली. बघा, पहिल्यांदा त्याने 35% दिली, त्यानंतर त्याने 25% दिली, म्हणजे त्याने टोटल मुलाला आणि मुलीला किती दिली? 5 दूनी 10 60, बरोबर. 60% रक्कम जी आहे ती त्याने वाटून टाकलेली आहे. आणि आता उरली किती? 40% उरली, बरोबर. 40% राहिली, त्याच्यातून 60% दिली, 40% राहिली, आणि उरलेल्या रकमेच्या 50% रक्कम शाळेला दिली. म्हणजे 40च्या 50% म्हणजे किती? 40 रुपये होते, त्याच्यातले 50% म्हणजे 20, राहिले त्याच्याकडे 20%, बरोबर. मग 20% राहिले आणि आता त्याच्याकडे 2000 रुपये राहिले, म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या रकमेचे 20% म्हणजे 2000 आहेत. मग आपण हे कसं सोडवणार? आत्ता इथे तुम्हाला करायचं आहे, एक्स ही त्याच्याजवळ रक्कम होती, त्याच्या तुम्हाला 20% म्हणजे 2000 रुपये, बरोबर. ह्या शून्याला हे शून्य गेलं आणि हे बे की बे, बे की बे, आणि हे 10 ने याला गुणलं, 1000 गुणिले 10 म्हणजे 10000, बरोबर. म्हणजे 10000 हे याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. बघा, तुम्ही असं जर फॉर्म्युला लावून जर हे सोडवत बसला असतं खूप वेळ लागला असतं. आपण डायरेक्ट केलं, 35% दिली, 25% दिली, राहिले 60%, 60% पूर्ण दिली, 40% राहिले त्याच्याजवळ, 40 मधले परत 50% दिले, राहिले 20%, आणि हे 20% म्हणजे किती आहेत? 2000 रुपये. आणि मग आपण तसं सोडवलं. आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल. बघू नेक्स्ट. खूप महत्वाचं असं एक्झाम्पल आहे, पायथागोरसच्या थेरमवरती आहे. सेम एक्झाम्पल, सेम काइंड ऑफ एक्झाम्पल जे आहे ते आता कंबाईन एक्झामला सुद्धा पडलेलं होतं. ज्यांनी कंबाईन एक्झाम दिलेली आहे त्यांना हे नक्की माहित असणार आहे की अशा टाईपचं एक्झाम्पल येतं. आपण पुढे बघूच ते कसं एक्झाम्पल होतं ते. बघा, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुम्हाला फक्त पूर्व पश्चिम काढायचे आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला भारताचा नकाशा लक्षात ठेवायचा आहे जर दिशा लिहायला अवघड जात असेल तर, बरोबर. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. तर बघा, विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 किलोमीटर गेली, उत्तरेकडे गेली. बघा, इथं विमल आहे, ओके. विमल इथून इथेपर्यंत गेली 4 किलोमीटर. तेथून उजवीकडे वळून ती आणखी 6 किलोमीटर गेली. उजवीकडे गेली म्हणजे इकडे, ओके. इकडे किती गेली ती? 6 किलोमीटर. त्यानंतर डावीकडे वळून आणखी 4 किलोमीटर गेली, म्हणजे डावीकडे म्हणजे ती इकडे गेली, बरोबर. 4 किलोमीटर. आणि मग तुम्हाला विचारलेलं आहे की मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली. तिने स्टार्टिंग कुठून केलेली? इथून केलेली, बरोबर. मग इथून तुम्हाला हे डिस्टन्स विचारलेलं आहे. कसं काढणार तुम्ही? हे तुम्ही असं डॉटेडने जोडू शकता. एक्झाम मध्ये काय एवढं डायग्राम काढत बसण्याची गरज नसते, ओके. आता हे कसं काढणार? तुम्हाला हे तर करण्यासारखं दिसत असेल, पण मग तुम्हाला ही अर्धीच बाजू आहे, इकडची नाहीये. तर बघा, ही जी आहे, हे जर तुम्ही बघाल तर हा इथे होतो काटकोन त्रिकोण, आणि हे झाले पायथागोरसचं प्रमेय, तुम्ही इथे वापरू शकता, ओके. तर बघा, हे 4 आहे आणि हे 4 आहे, आणि मग हे पण किती असणार आहे? 4 असणार आहे, आणि हे पूर्ण जे आहे हे 6 आहे, म्हणजे खालची पण 6 असणार आहे. म्हणजे तुम्हाला इकडे मिळालेलं आहे 2 बाजूंचा वर्ग आणि कर्ण. कर्ण तुम्हाला काढायचं आहे. 4 आणि 4 8 झालं हे,
आणि हे 6 म्हणजेच काय 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग की झालं 8 64 अधिक 6 36 म्हणजे हे झालं 100 आणि हे वर्गमूळ काढा म्हणजे तुम्हाला येईल कर्णाचा कर्णवर्ग. मग कर्णवर्ग म्हणजे किती झाले 10 म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 2 10 किलोमीटर. इथे मी डायरेक्ट पायथागोरसचा प्रमेय वापरलेला आहे. आशा करतो की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे म्हणून मी इथे ते पूर्ण लिहत नाही बसलो. ओके असं आता सेम असंच जे एक्झाम्पल होतं ते कंबाईन एक्झामला पडलेलं होतं ते आपण बघूया आणि ते तुमच्यासाठी असणार आहे होमवर्क. ओके इथे फक्त राम आणि श्याम हे दोघं दिलेले आहेत. ओके आणि मग तुम्हाला त्यांच्यातलं अंतर विचारलेलं होतं. सेम एक्झाम्पल होतं तर तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. बघा पुढे जाऊन तुम्हाला असेच एक्झाम्पल कंबाईन एक्झाम मध्ये सुद्धा बघायला मिळतील की जे की तलाठी एक्झाम मध्ये सुद्धा असे गणित विचारलेले आहेत. आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. बघा पुढे अतिशय सोपं असं एक्झाम्पल आहे. ओके एक्झामला विचारलेलं आहे जर घोड्याला हत्ती म्हटलं, हत्तीला सिंह म्हटलं, सिंहाला वाघ म्हटलं व वाघाला उंट म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता. आता ह्याच्यामध्ये जास्त वाचत नाही बसायचं काही नाही डायरेक्ट विचारलेलं काय आहे ते बघायचं. ओके तर सोंड असणारा प्राणी कोणता. आता मला सांगा सोंड कोणाला असते हत्तीला असते मग हत्तीला काय म्हणतात हे बघायचं डायरेक्ट बाकीचं काही बघत बसायचं नाही. ओके हत्तीला सिंह म्हटलं जातं म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे सिंह म्हणजे पर्याय क्रमांक 4 इज राईट आन्सर. काही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या इग्नोर मारायच्या डायरेक्ट सोंड असणारा प्राणी कोण आहे आणि त्याला काय म्हणतात तो आपण उत्तर असणार आहे. हे फक्त तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं असतं बाकीचं. आशा करतो तुम्हाला हे जे लेक्चर आहे ते युजफुल वाटलेलं आहे. भेटू पुढच्या आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद.